नमस्कार मंडळी, सोनालीज किचन कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर मग आज मी स्पेशल रेसिपी आणलेली आहे, ती म्हणजे ड्रायफ्रूट्स लाडू. हे लाडू आपल्याकडे हिवाळ्यात बनवले जातात आणि हिवाळा सुरू झालेला आहे. आपल्याला मग कोणती ना कोणती नवीन रेसिपी पाहिजे असती, त्यामुळेच ही रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे. तुम्ही ही नक्की करून बघा आणि कशी झाली लाडू ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आपल्या रेसिपीकडे वळूया. इथे मी खूप सारे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे आणि त्यासोबतच मी इथे ओट्स घेतलेले आहे. हे मिक्स ओट्स आहे, त्यात सर्व आहे. सर्वप्रथम आपण ओट्स हलकेसे भाजून घेऊयात. इथे मी सर्व वस्तू 100 ग्रॅम घेतलेल्या आहेत. ओट्स व्यतिरिक्त तुम्ही इथे गहू पण वापरू शकतात, ते पण असेच भाजून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने ओट्स भाजून झालेले आहेत. त्यामध्ये आपण मखाने भाजून घेऊयात. मखाने मी इथे 100 ग्रॅम घेतलेले आहेत. अशा पद्धतीने मखाने भाजून घ्यायचे आहेत. मखाने व्यवस्थित भाजून झाल्यानंतर ते काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यात आपण अक्रोड व्यवस्थित हलकीशी भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवरती. इथे अक्रोड पण 100 ग्रॅम आहेत. भाजून झाल्यानंतर त्यात काजू पण हलकीशी भाजून घ्यायचे आहेत. काजू पण 100 ग्रॅम आहेत. अशा पद्धतीने काजू भाजून झालेले आहेत. त्यानंतर त्यात आपण पिस्ता व्यवस्थित भाजून घेऊया. हे पिस्ता साल्टेड नाही आहेत. अशा पद्धतीने पिस्ता भाजून घ्यायचे आहेत. हलकेसे पिस्ता भाजून झाल्यानंतर त्यात आपण बदाम व्यवस्थित हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने बदाम पण व्यवस्थित भाजून झाले. त्यानंतर त्यात पंपकिन सीड टाकणार आहोत. पंपकिन सीड पण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यात मगज बी हलकेसं भाजून घेणार आहोत आपण. मगज बी भाजल्यानंतर थोडेसे वर उडतात, असं समजून जायचं की मगज बी भाजून झालेलं आहेत. अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात आपण सूर्यफुलाच्या बिया टाकून व्यवस्थित त्या पण हलक्या अशा भाजून घेणार आहोत. अशा पद्धतीने भाजून झाल्यानंतर त्यात 100 ग्रॅम खजूर घेतलेले आहेत. तुम्हाला वाटले तर तुम्ही जास्त पण खजूर टाकू शकतात. त्या व्यतिरिक्त तुम्ही खारीक पण टाकू शकतात किंवा खारीक पावडर पण टाकू शकतात. मी ते खजूर व्यवस्थित हलकीशी भाजून घेतलेले आहेत. ती व्यवस्थित हलकीशी भाजून घ्यायची आहे. अशा पद्धतीने भाजून झाल्यानंतर सर्व ड्रायफ्रूट्स एकत्र करायचे आहेत. मी इथे अंजीर पण घेतलेले आहेत. अंजीर पण 100 ग्रॅम घेतलेले आहेत. अंजीर 15 ते 20 मिनिटासाठी पाण्यात भिजत घालून ठेवायचे आहे. सर्व ड्रायफ्रूट्स एकत्र झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचं आहे. फक्त अंजीर आणि सोबत दळायचे नाही आहे. अशी बारीक पावडर तयार करायची आहे लाडूसाठी, म्हणजे रवा दळायचा आहे ते. आणि बाजूलाच खजूर दळून घ्यायचे आहे व्यवस्थित. ती पूर्ण मिश्रणामध्ये मिक्स करायची आहे दळलेली खजूर. त्यानंतर अंजीर असे बारीक बारीक तुकड्यांमध्ये कापून घ्यायचे आहेत. त्यामुळे खाण्यास दाताखाली आल्यानंतर खूप छान वाटते. असे पूर्ण लाडूच्या मिश्रणात मिक्स करून घ्यायचे आहे तुकडे केलेले अंजीर.
अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर इथे मी 1 वाटी तूप घेतलेले आहे. ते आपण व्यवस्थित कढवून घ्यायचं आहे गरम कढईमध्ये. तूप व्यवस्थित कढून झाल्यानंतर त्यात 1 वाटी गूळ टाकायचा आहे. इथे मी पावडर गूळ घेतलेला आहे. तो थोडासाच गरम करायचा आहे. जास्त गरम झाल्यानंतर तो कडक होऊ शकतो, त्यामुळे थोडासाच गरम करायचा आहे तुपामध्ये मिक्स होईपर्यंत. तो मिक्स झाल्यानंतर मिश्रणात टाकून घ्यायचा आहे. खूप जास्त गरम पण नाही करायचा आहे गूळ इथे आपल्याला तुपामध्ये. मिश्रणात टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे गूळ व्यवस्थितपणे. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि लाडू वळून घ्यायचे आहे. तुम्हाला आवडत असेल तर गूळ जास्त पण घातला तरी चालेल, शक्यतो 2 वाट्या गूळ घातला तरी चालेल. अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने लाडू वळून झाल्यानंतर असे तयार होतात. अशा पद्धतीने माझे सर्व लाडू तयार आहेत. चला तर मग बघूया सोनालीज किचन स्टाईलने. अशाच नवनवीन रेसिपीसाठी सोनालीज किचन कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि तुम्ही करून बघा कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.